नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मटण रोगन जोश बनवणार आहोत. नेहमीचीच ती मटणची रेसिपी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल. ती वाटण ते करण्यापेक्षा खूपच साधी, सोपी आणि काश्मीरी डिश आहे. खूप छान लागते खायला. त्याच्यासोबत तुम्ही जिरा राईससोबत खाल्लं ना तर त्याची चवच वेगळी असते. तर मटण रोगन जोश कसं बनवायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे आणि खूप खूप छान लागतं. नेहमीचंच मटण खाऊन खाऊन कंटाळा आला आहे, तर आता काहीतरी नवीन. तर चला बघूया कशी बनवायची आहे डिश. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाले की आपण त्याच्यात सर्व खडे मसाले असतात ते सर्व टाकून घ्यायचे. दालचिनी, काळी मिरी, लवंग, तमालपत्र, मोठी इलायची, छोटी इलायची, चक्रीफूल. छान असे तेलामध्ये सर्व गरम मसाले भाजून घ्यायचे. छान असे मसाले भाजून घेतल्यावर नंतर आपण त्याच्यात एक कांदा मोठा चिरलेला आहे उभा तो टाकून घेऊ आणि तो सुद्धा आपण छान असा ब्राऊन कलर येतोपर्यंत भाजून घेणार आहे. ह्याच्यात वाटण बिटण काही टाकण्याची गरज नाही, तरी पण मटण एक नंबर लागतं. आपण त्याला कुकरमध्ये शिजवायचं नाही, फक्त असंच शिजवायचं आहे. त्याला शिजायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतात, पण खूप छान मटण होतं. त्याच्यावर झाकणसुद्धा ठेवलं नाही ठेवलं तरी चालतं, पण कुकरमध्ये नाही बनवायचं. असंच मोकळं कुकरमध्ये म्हणा किंवा टोपात, कढईमध्ये बनवू शकता. तर छान कांदा भाजून घ्यायचा. कांदा भाजायला आपल्याला अजून 2 ते 3 मिनटं लागणार आहेत. कांदा छान असा लालसर भाजायचा आहे आपल्याला. तर कांदा छान भाजतोय. आता कांदा छान भाजत आलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे. आणि आलं लसूण पेस्ट पण ठेवलेली टाकू नका. ताजी आलं घ्यायचं, लसूण घ्यायचं आणि त्याची पेस्ट करायची आणि ती टाकायची. त्याचा वेगळाच स्वाद येतो. आणि जी आपण फ्रीजमध्ये ठेवतो करून त्याचा वेगळा स्वाद येतो. तर कांदा अजून छान असा अजून थोडासा लाल करून घ्यायचा आहे आपल्याला. आता त्याच्यात आपण 3 ते 4 अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. त्याला कट बीट काहीसुद्धा केलं नाही, त्याला असंच तेलामध्ये भाजून घेणार आहे. जर तुम्हाला कट करायचे तर करू शकता. तर आता कांद्याचा कलर बघू शकता किती चेंज झालेला आहे. छान असा कलर चेंज झाला आहे. आता आपण मटण धुवून ठेवलं होतं ते त्याच्यात टाकून घेऊ. 1 किलो मटण घेतलेले. 2 ते 3 पाण्याने मटण स्वच्छ धुवून घ्यायचं. आता कमीत कमी आपल्याला 5 ते 10 मिनटं मटण फक्त असं शिजवायचं आहे. त्याच्यात पाणी टाकायचं नाही, काही नाही. आता छान मटण आपण भाजून घेऊ. म्हणून थोडंसं तेल जास्तच वापरलं आहे. ह्या रेसिपीमध्ये थोडंसं तेल लागतं, पण खूप छान अशी आपली डिश रेडी होणार. आता आपण ह्याला 10 ते 12 मिनटं असंच परतत राहायचं आहे. आत्ता लगेच पाणी नाही टाकायचं. जोपर्यंत मटणाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत असंच भाजत राहायचं आहे. तर छान असं आपण मटण भाजून घेणार आहे 8 ते 10 मिनटं. आणि गॅस फास्टच ठेवायचा, स्लो नाही करायचं आहे. तर बघू शकता कसा कलर चेंज होत आलेला आहे. आता कमीत कमी 8 ते 10 मिनटं त्याला असंच आपण सतत वर खाली करत भाजून घ्यायचं आहे. तर आता मटणाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि मटणाला स्वतःचं पाणीसुद्धा सुटलेलं आहे, बघू शकता. आणि छान मटण भाजून रेडी झालेलं आहे.
कसा त्याचा कलर चेंज झालेला आहे. असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं. त्याला 8 ते 10 मिनटं तर लागतातच. आता छान मटण भाजून रेडी झालेलं आहे. आता आपण त्याच्यात 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, ताजी बनवलेली, ती टाकून घेऊ. आणि तिलासुद्धा आता मटणासोबत 5 मिनटं आपण असंच भाजून घ्यायचं आहे. छान अशी पेस्ट भाजली गेली पाहिजे. तर ती भाजायला आपल्याला 5 मिनटं तरी लागणारच आहेत. तर असे टोटल आपले 1-1.5 तास लागतात मटण बनायला. कारण मटण पण एवढं छान गळून गेलं ना की विचारू नका. आता छान आपलं आलं लसूण पेस्टसुद्धा भाजून रेडी झाली. तर कलर बघू शकता किती चेंज झाला आहे. पहिलं कसं लाल भडक होतं आणि आता बघा त्याचा कलर कसा झालेला आहे. आता पहिलं काम आपण बडीशेप घेतलेली ती वाटून घ्यायची आणि त्याची अशी पूड करून घेतली, ती टाकून घेणार आहे. बडीशेपमुळे त्याची चव वेगळीच येते. त्याच्यात नंतर आपण इलायची पावडरसुद्धा टाकायची. 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा इलायची पावडर. तर इलायची पावडर बनवताना त्याच्यात साखर नाही टाकली, फक्तच इलायची बारीक करून घेतलेली. आता छान असं आपण त्याला एकदा सर्व मसाले टाकून घेऊ. धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, हळद. काश्मीरी लाल तिखट वापरायचं, आपलं गरम मसालेवालं लाल तिखट नाही वापरायचं. तर जेवढं आपल्याला तिखट हवं तेवढं आपण तिखट त्याच्यात टाकू शकतो. आणि आत्ता मीठ नाही टाकायचं आपल्याला. आता आपण फक्त त्याच्यात 1 वाटी दही टाकून घेणार आहे. आणि आता सर्व मसाले, दही छान असं मिक्स झालं पाहिजे. आणि मुख्य मसाला म्हणजे आपला हिंग, तो तर ह्या रेसिपीमध्ये टाकलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ह्या रेसिपीला चवच येत नाही. आता सर्व मसाले आपण छान भाजून घ्यायचे. 3 ते 4 मिनटं छान तेल सुटेपर्यंत भाजायचे. आता तर बघू शकता किती उशीर झाला आपण मटण भाजतोय, म्हणूनच त्याची चवच वेगळी येते. नाहीतर आपण ती कुकरमध्ये बनवतो ती नाही छान लागत, कधीतरी वेगळं म्हणून. छान असं आपण एकत्र करून घेऊ. एकजीव झाला पाहिजे मसाला, दही, मटण सर्व एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत भाजायचे. छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता. छान 1 ते 2 मिनटं आपण असंच भाजून घेणार आहे त्याला. तर अर्धं मटण तर आपलं असं भाजूनच शिजून जातं. मग अर्धं मटण आपण त्याला नंतर पाणी टाकल्यानंतर शिजवायचं. पण एकदा करून बघा, खूप छान लागतं. दरवेळीच ती आपलं खोबऱ्या कांद्याचं वाटण ते करण्यापेक्षा एकदा तरी वेगळं थोडंसं. आता छान मिक्स झाले, तेलसुद्धा सुटलेलं आहे मटणाला बघू शकता. आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ. आता तुम्ही म्हणाल पाणी किती, तर आता आपण कमीत कमी 3 ते 4 ग्लास पाणी टाकणार आहे. कारण मटण शिजवायचं आहे आपल्याला आणि मटण शिजायला थोडं पाणी लागणारच आहे, कारण आपण कुकरमध्ये मटण शिजवत नाही. तर आता आपण 3 ग्लास पाणी टाकलेलं, मटणाला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. आता 15 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघून घेऊ. एकदा चेक करू मटण शिजले का नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता ह्या टायमाला आपण त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण स्टार्टिंगमध्ये मीठ नाही टाकायचं आहे. छान असं मीठ टाकून रेडी झाले. आता परत त्याच्यावर झाकण ठेवायचे 10 मिनटासाठी.
आता 10 मिनटानंतर आपण एकदा चेक करून घेऊ आपलं मटण शिजले का नाही. तर किती छान अशी तर्री आली. तर आता आपलं मटण शिजलेलं आहे. तर एकदा नक्की करून बघा. खूपच छान रेसिपी आहे. धन्यवाद.